श्रीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योगाभ्यासामध्ये सहभागी होत आहेत। तत्पूर्वी त्यांनी जनतेला संबोधित केलेलं आहे। योग केवळ विद्या नाही तर विज्ञान आहे। योगाद्वारे माणूस सक्षम आणि सामर्थ्यवान बनतो। समाजामध्ये सकारात्मक बदलासाठी योग हा उत्तम मार्ग असल्याचं देखील पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे। तर हे दृश्य देखील आपण पाहतो आहोत। बर्फामध्ये भारतीय जवान आता योगाभ्यास करत आहेत। ग्लेशियरमध्ये देखील हा योगाभ्यास आपण पाहू शकतोय। भारताच्या सीमेवर हे संपूर्ण जवान योगाभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भारत मातेची सुरक्षा यासह योगाभ्यासाकडे देखील भारतीय जवानांचा कल आपल्याला पाहायला मिळतोय। सियाचीनच्या ग्लेशियरमध्ये देखील भारतीय जवानांचा योगाभ्यास सुरू आहे। तर ITBPच्या जवानांचं पँगॉंग लेकवर देखील हा योगा सध्या सुरू आहे। आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतभरामध्ये त्याचबरोबर जगभरामध्ये देखील योग दिनाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय।